बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. हुपरी घरफोडी प्रकरणी दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. या सूचनेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी सतीश जंगम, अमित सरजे, राजू कांबळे व महेंद्र कोरवी यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. या तपास पथकामार्फत तांत्रिकदृष्ट्या तपास करून व गोपनीयरित्या माहिती मिळवून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना तपास पथकास खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर व किरण मारुती जाधव, दोघे राहणार हुपरी, तालुका हातकणंगले, या दोघांनी मिळून घरफोडी चोरीचा गुन्हा केला असून हा गुन्हा हुपरी पोलीस ठाण्यात नोंद आहे. यानंतर पथकाने त्यांचा शोध घेऊन दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे 3,70,663 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरगर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, प्रसाद कोळपे, पोलीस अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी सतीश जंगम, अमित सरजे, संजय पडवाळ, राजू कांबळे, महेंद्र कोरवी, राजेंद्र वरंडेकर, सुशील पाटील व प्रभाकर कांबळे यांनी केली. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.